स्वबळाची तयारी असताना पुणे पिंपरी चिंचवड बघा, महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना. ह्या ज्या चर्चा सध्या सुरू आहेत स्वबळावर लढण्याच्या, त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढाव्या किंवा जिल्हा परिषदा स्वबळावर लढाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते. कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते, लोकसभेला कमी असते, विधानसभेला परत वाढते, मग खाली परत वाढत जाते. लोकसभेला आमच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये फार खेचाताणी नव्हती, ती विधानसभेला तुम्हाला दिसली असेल. काही जागा ज्या आम्हाला वाटत होतं आम्हाला मिळायला पाहिजे, ज्या आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढून जिंकू शकलो असतो त्या आम्हाला मिळाल्या नाही. राष्ट्रवादीला मिळाल्या नसतील किंवा काँग्रेसची दुसरी अपेक्षा असेल, पण आम्ही खेड आळंदीची जागा शेवटच्या क्षणी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकलो. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना पूर्ण खात्री होती की जुन्नरची जागा जर आम्ही लढलो असतो तर आम्ही 100% जिंकलो असतो. जुन्नरची जागा, अशा अनेक जागांवरती शिवसेनेचं पहिल्यापासून एक ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की अमुक अमुक जागा आमच्या वाट्याला आली असती तर आम्ही जिंकलो असतो. पण आता निवडणुकीत जेव्हा आघाडी असते 2 किंवा 3 पक्षाची, तेव्हा हे असं होत असतं. आणि आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही, असं समीकरण झालेलं आहे. पण ठीक आहे, यातून मार्ग निघून पुढे जाऊ. तुम्ही आता पुण्याच्या जागांचं उदाहरण दिलं, पण महत्वाचं असं की पुण्यात साधारण तुमचं निगोसिएशन हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत होतं, तिथे आराखडे बसलेले आणि त्यामुळे गणित फसल्याने जागा कमी आल्या असं तुमचं म्हणणं नाही. आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, पण आम्हाला खेड आळंदीची जागा शेवटच्या दिवशी मिळाली आणि आम्ही ती जिंकलो हे सांगतो. हडपसरची मिळाली असती, जिंकली असती. आमच्या कार्यकर्त्यांनी तशी खात्री होती. हडपसरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी फार चांगल्या प्रकारे लढले आणि फार थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला, हे पण सांगतो मी तुम्हाला. आम्ही कुठे कमी पडलोय का किंवा कुठे काय घातपात झालाय का, यासाठी आम्ही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असते. याचा जागा वाटपाचा घोळ सुद्धा नाही, आता कुठेतरी याचा परिणाम झाला. बघा, आता निकाल लागलेले आहे. आता निकाल लागलाय. हा बघा, आम्ही ह्या तिघांनी मिळूनच लोकसभा एकत्र लढलो, तिघांनी मिळून लोकसभेला चांगला निकाल दिला, हे सुद्धा तुम्हाला मान्य केलं पाहिजे. विधानसभेला महाराष्ट्रामध्ये सत्ता येईलच अशा प्रकारचं वातावरण होतं आणि तिन्ही पक्षाला तसा आत्मविश्वास होता. पण आता आम्ही महाराष्ट्रात सध्या जे काय चित्र सुरू आहे नवीन सरकार आल्यापासून आपण पाहत आहे काय चाललं. आता शरद पवार साहेब पुण्यामध्ये होते, ते आता बीड आणि परभणीला निघालेले आहेत. अनेक राजकीय नेते आता बीड परभणीला जात आहेत, आमचे लोक जाऊन आले. या राज्यात काय चाललंय? सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ तयार होत नव्हतं, मंत्रिमंडळाने शपथ घेतली तर खातेवाटप जाहीर होत नाही. अहो, 5वी बहुमत तुमच्याकडे आहे, तुम्हाला कोण अडवत आहे? 225 आमदारांचं बहुमत ज्या आघाडीकडे किंवा ज्या पक्षाकडे आहे त्यात स्वतः भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ 125 जागा, 132च्या वर जागा, 40 जागा आहे. तरी तुम्हाला आता खातेवाटप करता येत नाही. हे राज्य कसं चालेल? या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, ठिकठिकाणी खून, हत्या, दरोडे, बलात्कार होत आहेत आणि सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भाषणं ऐका तुम्ही. 14 कोटी जनतेचे आभार मानले. तुम्हाला 14 कोटी जनतेने निवडले नाहीये. तुम्ही जरा बसा शांतपणे. 14 कोटी जनतेचे आम्ही आभार मानतो आम्हाला सरकार दिल्याबद्दल, बरं का? तसं नाहीये. पण साहेब, महापालिकेला